तुम्ही हे सगळं कोणाच्या सांगण्यावरून केलं ना, मला चांगलंच माहिती आहे. हे सिद्धिराज, हे तू माझ्याकडे बघून काय बोलतोयस रे? माझ्यावरती कसले काय आरोप करतोयस तू? हे बघ, उलट मी भावनाची किती काळजी घेते हे तुलाही चांगलं माहिती आहे. हा, आता ती बघ तुझी लाडकी आई, तीच कायम तिच्या जीवावर उठलेली असते, सतत काय ना काहीतरी त्रास देत असते. तिला बोल. आजी, तुझ्या डोक्यात कधी काय चालू असतं नाही मला खरंच कळत नाही. हं? पण मला या गोष्टीची खात्री आहे की या सगळ्यामध्ये बहिणींबरोबर तूच होतीस. तू काय बोलायला लागलेस तू? अरे देवा, आता हा एक दिवस बघायचा तेवढा शिल्लक ठेवला होतास काय रे? तू माझा रक्ताचा ना, तू माझ्यावरती भलते चलते आरोप करतोय. अरे का रे बाबा, हे सगळं असं बघण्यासाठी काय मला जिवंत ठेवलंस आजवर? नाही रे बाबा, मला लवकर. ए आजी, ऐक ना, ही सगळी जी नाटकं आहेत ना ती बंद कर. माझ्यावर काही परिणाम होणार नाही त्याचा. असो, हे बघा, मला आता काय फार जास्त बोलायचं नाही, कारण उद्या सकाळी शेवंत आपल्या घरात येते. तर हा मास्टर प्लॅन कोणाचा होता हे आता तीच सांगते. काका, हे सगळं मी काय ऐकतोय? माझ्या मरणाची भीती दाखवून तुम्ही जर खोटेपणाने वागत असाल ना, तर माझ्यासारखं वाईट कुणीच नाही, लक्षात ठेवा. पण पप्पा लांबरे, सिद्धू इतक्या खात्रीनं बोलतोय तर ते त्याला नक्की काहीतरी कळलेलं आहे. मला खरं खरं सांग, तू काही केलेस काय? नाही. चिंबू नकोस. एक लक्षात ठेव, मला एक सांग, तुला इतकी वर्ष बाळ होत नाही, त्या बाळाची आस धरून आहेस तू, आणि आता तुला नाही, भावनाला मूल होते, म्हणून तू त्या असूयेपोटी काही करत आहेस काय? आजी, इतका वाईट विचार का करेल मी? आतापर्यंत जे काही केलं आणि करते ते फक्त घराच्या भल्यासाठी. बस, मला फक्त एकच सांग, तू खोटं बोलत नाहीयेस. एक लक्षात ठेव, उद्या जर सिद्धून सगळ्यांच्या समोर तुझं जर खोटं उघड पाडलं तर मग मात्र मी तुला पाठीशी घालणार नाही, सांगून ठेवते. पण आजी, आपल्याला भावनाचं बाळ पाडायचं होतं ना? हो, ते का? त्या बाळाच्या जन्मानं माझ्या संपतचा जीव जाईल म्हणून, आणि हे त्या जोगतिणीनं आणि गुरुजींनी सांगितलं होतं, कळलं? हो, ते सगळं खरं आहे आजी, पण जर सिद्धू त्या जोगतिणीला भेटला असेल, तिला धमकावलं असेल तर ती तिचं मत बदलेल. जास्त भीती वाटते मला. ए निलांबरे, मला खरं सांग, ती तुझी जी जोगतीण आहे ना, खरोखरची जोगतीण आहे ना? हो आजी, 100%. पण जर सिद्धूने तिला फितवलं असेल तर? हे असं होतं का? म्हणे बघ, एक काम कर, तू ताबडतोब काय वाटेल ते करून त्या जोगतिणीला शोधून काढ. हे बघ, सिद्धूनं जर तिला फितवलं आणि ते इथं येऊन भलतं सलतं काही सांगितलं, माझ्या संपतच्या जीवावर बेतेल, कळलं? ते होता कामा नये. आजी, माझा कान पिळला काय? पुढच्या वेळी कळाच पिरगळेन तुमचा. हे घे लक्ष्मी. हा शेवटचा डबा आहे ना? हो, चल. जरा पटपट हात चालवायला हवा आपल्याला. आज जरा पिठं पाठवायला उशीरच झालाय आपल्याला. काय झालं, काल पाऊस पडला म्हणून मी वीणाला म्हटलं येऊ नको, आणि आज हे अचानक एवढं काम आलं. का काळजी करतेस तू? आपण आहोत ना दोघं, पटापट कर, उचल, चल चल. आई, नाश्त्याला काय केलंस? अगं, आत्ता काही केलं नाही मी, ही पिठं पाठवायची जरा घाई आहे ना, पण भावनाला पोहे आवडतात ना, पोहेच करणार आहे मी. थोडी कळसोस. हा, तू थांब, मी करते. ठीक आहे, तू आवर हे सगळं. बरं बरं, ठीक आहे, करू दे. हो. मिस जानवी, आई बाबा. अरे जयंत, हो बाळा जरा बघ, आम्ही आलोच. हो हो. जयंत सर, तुम्ही? हे कोण आहेत? मिस जानवी, आपल्या लग्नाचा मुहूर्त काढायचा होता ना, म्हणून मी गुरुजींना सोबत घेऊन आलो. नमस्कार. आई, बाबा,
लवकर या. हा जानू जयंत. अरे नमस्कार जयंत सर. सॉरी आई बाबा, तुम्ही कामात आहात का? मी फोन करून यायला अहो हवं. नाही अरे, एवढं फोन काय आहे? करायचं? काहीतरी- तुमचंच घर आहे. ऍक्च्युली ते लग्नाचा मुहूर्त काढायचा होता, म्हणून मी गुरुजींना सोबतच घेऊन आलो. गुरुजी गुरुजी नमस्कार. या ना, या बसा गुरुजी या. काय घेणार तुम्ही? सरबत की चहाच करते. हा आई आई मी चहा करतो, तुम्ही गुरुजींबरोबर बाहेर बसा. काहीतरी काय. आई मी करतो ना चहा, प्लीज ट्रस्ट मी. आज माझ्या हातचा चहा पिऊन तरी बघा. मी करतो, तुम्ही बसा. जयंतराव तुम्ही अगं तू उभी काय जा मदतीला. जा, जा. गुरुजी या. बसा या गुरुजी या. हो. या गुरुजी बसा ना. हा गुरुजी. मी पंचांग बघूनच आलो होतो. एक अतिशय दुर्मिळ असा सुवर्णयोग आहे. गुरुजी सांगा ना, आम्हाला लवकरात लवकर जयंत आणि जान्हवीचं लग्न करायचं आहे. अहो मग तर प्रश्नच नाही. येत्या 8 दिवसातला मुहूर्त आहे. 8? अहो थोडी घाई होईल, पण हा मुहूर्त 33 वर्षातून एकदा येतो. अतिशय महत्वाचा आणि मंगल मुहूर्त आहे. हो कसला मुहूर्त? तुम्ही असे सगळे सिरियस का दिसताय? अगं गुरुजी जानू आणि जयंतरावांच्या लग्नाचा मुहूर्त काढायला आलेत. ते म्हणतायत की अगदी 8 दिवसात मुहूर्त आहे म्हणून. अरे वा, चांगलंय की मग. अगं अरे वा, काय 8 दिवसात कशी होणार तयारी? अगं भावना, पण फक्त 8च दिवसात म्हणजे गडबड होईल ना ग. हो ना. बाबा, अहो इतकी काय काळजी करताय? सगळं होईल व्यवस्थित आणि मी आहे ना. असं म्हणतेस? अहो नाही म्हणजे गुरुजी पण म्हणतायत की मुहूर्त अगदी दुर्मिळ आहे. मग करूया का त्याच दिवशी? गुरुजी चालेल आम्हाला. मग मी वेळेचे डिटेल्स सांगतो, ठीक आहे? बरं, येऊ आता? अहो नाही नाही बसा, चहा येतोच आहे. वहिनी नको, आता लग्नाच्या तयारीसाठी येईल ना तेव्हा नक्की घेईन. हो. बरं. नमस्कार. अहो तुम्ही दोघं म्हणताय म्हणून होकार तर दिला आपण, पण खरंच होईल ना सगळं? आई, नको इतकं टेन्शन घेऊस. मी आहे ना. ठीक आहे. आता म्हणजे मुहूर्त पण दुर्मिळ आहे, मग कदाचित देवाचं हेच म्हणणं असेल नाही का? होईलच सगळं छान. आणि यावेळी तर खासच आहे. यावेळी गाडे पाटलांकडून आणखीन एक सदस्य असणार आहे लग्नाला. अरे असं काय बघताय दोघं? येणारं नवीन सदस्य भावनाचं बाळ. अरे किती वेळ लागणार आहे? कुठे आहे ती बाई? सिद्धू, तुझ्याकडे नंबर असेल ना तिचा, फोन करून बघ ना तिला. नाही आहे ना नंबर, नेमका राहून गेला माझ्याकडून. सिद्धू, तुला वाटतं ना नक्की ती बाई येईल? म्हणजे ती फसवणार नाही ना आपल्याला? कोणी मुद्दाम धमकावलं असेल तर मला माहित नाही, पण ती फसवेल असं मला वाटत नाही. रे वा सिद्धिराज. हे काय आहे ना, तू आमच्यावरती आरोपांच्यावर आरोप करत राहा आणि आता तो आरोप सिद्ध करताना मग तू आमच्यावर संशय घेत राहा. खरं सांगू काय, मला तर असं वाटतंय की खरोखरच ती बाई अस्तित्वात आहे की नाही कोणाला माहिती.